हाती जागा आहे. तुम्हीच बघायला काय सगळं हातीचं? तुम्हीच बघायला. यांना हाती काय करत नव्हता? खुलं येतं, खुलं सोडत होतं. काय कोणाला काय करत नाही. काय करत नव्हतं? जीव गमत नाही म्हटलं रोज. आल्याबरोबर येतं हाती तिथनं. ते नाही येत पाहिजे आता. नाही आता त्यो सांभाळते, हाती सांभाळते त्यो. 4 दिवस जेवायच नाही वे. ज्या ठिकाणी लाखो लोकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत त्या ठिकाणी मी तर आलेलो आहे. माधुरीची जागा आहे तिथं मी आलेलो आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आता आम्ही जाणार आहे, पुढे जाणार आहे नान्नी गावात. जरा जाऊन तिथलं गावातलं सगळं विषय बघायचं आहे आम्हाला जाऊन. आणि माझ्यासोबत आहे संगम भाऊ आहे आपला. आणि मी डायरेक्ट आता गेल्यानंतर गेल्यानं डायरेक्ट चालू करणार आहे. त्यामुळं नान्नी गावात जाऊन आपल्याला बघायचं आहे काय विषय नेमका. चला आता मी गाडी घेऊन चाललोय रॉयल एनफिल्डची हंटर. सो लेट्स गो. आता नान्नी 15 किलोमीटर आहे आणि बघा बोर्ड इथं लावला आहे जिओ बंद. आम्ही आता नान्नी गावात आलेलो आहे. जाणार आम्ही मठात जाणार आहे आता. मठात विश्वास मठात आहे. आता आम्ही मठ्ठा झालोय. आम्हाला गोळा गोळा झाला लागते. कसं आहे बघा. ठिकाण आहे चला मी आता मोठा माधुरीचं केलंय. हां तो मठवरती हळूहळू हळूहळू बोलते. हो ह्या जागी हत्ती होता. ही जागा ती. चला आज जाऊन बघूया आपण. इथंच होता ना हत्ती काका? ह्या हत्ती जागा आहे. इथे एकच जागा होती खाली काय? काही जागा? ही जागा काय? तिथे फिरायचे काय सगळे? हा तुम्हीच बघायला काय सगळं हातीचं? तुम्हीच बघायला. यांना हाती काय करत नव्हता? खुलं येतं, खुलं सोडत होतं. काय कोणाला काय करत नाही. काय करत नव्हतं? तिथं पण जायचं यायचं इथं करायचं. सगळं मोकळं मोकळं वाटत असेल. जीव रोज आम्ही बघतोय. जीव गमत नाही. जीव गमत नाही म्हटलं रोज. आल्याबरोबर येतं हाती तिथनं. ते नाही येत पाहिजे आता. नाही आता सगळी जागा छान झाल्या इथली. आता हे इथं मठ आहे. हे पण गेलं आणि बारके स्टिकर पण गेलं. आमची माधुरी परत द्या. हा मठ आहे बघा मोठा. चला आपण बघूया जाऊन. महाराज जातो म्हणाल का? त्यो सांभाळते, हाती सांभाळते त्यो.
4 दिवस जेवायच नाही वे गावात रडत होता वे आणि रडत होता, त्याचा डोळा अजून सुजलं बघा. होय मग सुचलं बघितलं आम्ही. तसं जायला हा तसं जायला इकडनं उतरा येणार खाली येणार. त्या ठिकाणी लाखो लोकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. त्या ठिकाणी मी तर आलेलो आहे. माधुरीची जागा आहे तिथं मी आलेलो आहे आणि आपल्यासोबत नांदीकर आहेत. त्यांना विचारू आपण, त्यांच्याशी बोलूया आपण. नमस्ते, मी नान्नीहून आहे, अमोल बघाटे माझं नाव. आता आलो आहे आम्ही इथं माधुरी हत्ती जिथं वास्तव्य करत होती ना तिथं थांबलो आहे. कसं भकास वाटते बघा, हे बघा सगळीकडे कसं वाटते. आमच्या हत्तीला काय मिळत नाही, असं आहे तसं आहे, कुठं साखरदंड आहे किंवा काय आहे, कुठं आहे. हत्तीला खायला आम्ही केळीचं घड बघा अजून ठेवलेलं तिथं आहे. असं माणसं आमच्या गावातली परगावची सगळी येतात, ती सगळी माणसं देऊन जातात आणि इथं खायला नाही आणि त्याची निगा राखत नाही. आमचे 4 मौत 3-4 दिवस झालं जेवले नाहीत. त्यांना काहून आम्ही जेवायला लावाले, अजून रडत बसतात ते आणि म्हणतात की आमच्याकडून व्यवस्था होत नाही. अहो नांदीच्या मठाला 18 एकर आम्ही ऊस आणि गवत ठेवलं त्या हत्तीसाठी आणि तुम्ही काय घालणार आहे त्या हत्तीला एवढा डबा. आमचं इथं रानात आम्ही कुरण केलं आणि त्या रानात सोडतोय आम्ही आणि तुम्ही आम्हाला सांगताय की हत्तीची निगा होत नाही. असं बोलू नका. आमच्या भावना बघा, आम्ही काय आहे हे बघा. आम्ही नान्नीकर बघा, त्याला आम्ही लहान असल्यापासून, मी 47 वर्षाचा आहे, मी लहान असल्यापासून त्याच्याजवळ जातोय. आमचा मुलगा जातोय, आमच्या मुलग्याला उचलून घेतलं होतं आणि तुम्हाला काय वाटतंय त्याची निगा करत नाही आणि भीक मागायला. अहो आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून कधी खायला काय द्यायला नसतंय. बिस्किट पुढं पाव बाजारात जात आहे तर हत्ती कुणाला असं धक्का लावलेला नाही आहे आणि तुम्ही म्हणता धोकादायक आहे. कशानं धोकादायक असते तुम्ही म्हणताय म्हणून असं करू नका, सांगू नका, खोटं पाडू नका. नान्नीकर, आम्ही नान्नीकर कोल्हापूरकर आहे, सगळं कोल्हापूर जिल्हा पुरा महाराष्ट्र. आज तकला सुद्धा बातमी आहे ती. तुम्ही समजावून घ्या कोण आहे काय आहे. यूट्यूबवाले तुम्ही काय आमच्या विरोधात बोलू नका. पहिला आमच्या बाजूने बोलला, नंतर आमच्या विरुद्ध बोलायला बोलू नका. 4 पैशासाठी असं कार्यक्रम करू नका. ते हत्ती आहे, आमचा जिव्हाळ्यात संबंध आहे. 748 गावाचं संस्थान आहे आमचं नान्नीचं. 748 गावातली लोक जर काय एक लोक गावभर असं फिरालेत सगळे, सगळ्याकडे मोर्चा निघालाय, नांद्रेला निघालाय. पूर्ण कर्नाटक महाराष्ट्र बाँड्रीवर आमचं गाव आहे. 748 गावाचं पीठ आहे. 1200 वर्षाची परंपरा आहे. 700 वर्षापासून हत्ती आहे आमच्या इथं. एक ना एक हत्ती असतोयच आमच्या इथं, पुरं सांभाळ करतो. ती आधीची हत्ती 3-4 होती ती कसं गेली मग? म्हातारं झाल्यावरच हे झालं त्यांचं. आणि तुम्ही काय गैरसमज करून घेऊ नका. आमचा हत्ती आम्हाला रिक्वेस्ट करतो, आमचा हत्ती आम्हाला परत द्या. नमस्ते. तुम्हाला माहित नाही यांना हत्ती त्याला मध्ये जरा जखम झाली होती. ते काय जनावर आहे म्हणल्यावर हे होते. हत्ती असं चालताना पायात नाही हे होत होतं, पू वगैरे येत होतं. तर खिशात बोळं घेऊन नाही तर असं कुठं घाणेरडं दाखवत सुद्धा नव्हतं. पुसणार बाजूला टाकणार, पुसणार बाजूला टाकणार. मग हत्तीची निगा केल्यात होत्या नाही. जेवण येतो 4-5 दिवस. 4-5 दिवस झालं जेवलं नाही त्याने. आता अजून डोळे सुजलेले आहेत. त्यांना तुम्ही अजून क्लिअर दाढीवाला होतो ते हत्तीची निगा राखणार तेच होते. माहूतच आहे ते. इथं मुंबईवरून पण आल्यात बघा इथं हे करायला, इंटरव्ह्यू घ्यायला, त्यांनी माहिती घ्यायला. आणि हे 4 दिवस आहेत म्हणून सांगायला तिथे. आणि हा मठ आहे. महाराजांना पण भेटलो आम्ही आता वरती. For them, it's all important that Madhuri should be back. So that's me from the Nandini Math. Anything if you have to add, please let me know. मी आता आलोय नांदी मठात. मी ही जागा बघू शकतो. ही जागा आहे सगळी. महाराजांचा फोटो आहेत बघा इथं. महाराजांचा फोटो आहेत. हत्ती बरोबर फोटो आहे महाराजांचा बघा इथं. आणि महाराजांना पण वरती भेटलोय मी. आणि हे जे आसन आहे ते बघा. मठ बघूया चला आपण थोडा. या साईडला मठ आहे आणि या बॅक साईडला सगळा मठाचा एरिया आहे. पूर्ण मोठं मठ आहे. त्यानिमित्त आम्हाला इकडे आलं तरी गावलं. ऐकलेलं नाव इकडं फक्त हत्ती आहे. देऊळ आहे. ओम नमः शिवाय. मोठ्याच्या मोठ्या एवढा आहे. तर मी आता आलोय नांदी गावात. आणि नांदी गावात जे इथले रहिवासी आहेत, तर आता जिओचं पोर्ट एअरटेल असू दे कुठल्या वेगळ्या कार्डमध्ये किती झाले पोर्ट? 99% सगळ्यांचं पोर्टिंग झालेलं आहे. आणि ज्यांनी पण की नाही हलगर्जीपणा केल्यात त्यांनी आणि अजून पण ठेवल्यात. आम्ही 2 दिवसात जिओचं पूर्ण टावर बिवर सगळं बंद करणार आहे. नाही काढली तर पाडून टाकणार आहे डायरेक्ट. आणि आता इथली तुमची भावना काय? हत्ती नेला त्यांची भावना काय तुमची? हत्ती नेला ते लय मोठं चुकीचं केलं आहे आणि त्याला ते भोगायला लागलेलं आहे.
आता आम्ही जसं इथं बोर्डात चप्पल घातलेलं आहे हा तसं जर त्यांना लवकर जर माधुरीला परत नाही आलं तर रिअलमध्ये त्याला चप्पलचा हार घालणार आहे आम्ही. हा काय विषय. आणि आता वातावरण कसं आहे गावातलं? वातावरण तंग आहे पूर्ण. आमच्या 10 तारखेला ग्रामदैवताची यात्रा होती ती पण आम्ही कॅन्सल केली आहे दुःखात त्यामुळे. हां आता वनतारामधले काय दाखवायला लागले की इथं नांदणीमध्ये हत्तीला व्यवस्थित खायला असू देत, फिरायला असू देत आणि ट्रीटमेंट डॉक्टर असू देत, ह्या पद्धतीच्या सोयी नव्हत्या. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? जवळजवळ हत्ती 33 वर्ष 34 वर्षाचा नांदणी आहे. हां सगळेजण चुकीचे जे काय वक्तव्य केले आहेत ते साफ चुकीचं आहे. कारण जर आम्ही नांदणीकर किंवा मठ म्हणा जर हत्तीकडे जर लक्ष दिलंच नसतं तर हत्ती एवढं वर्ष राहिला असता का इथं, हे पण तेवढंच हे बरोबर आहे. आणि जवळजवळ हत्तीला 17 ते 18 एकर जमीन असं राखीव जागा आहे. तिथं त्याला खाण्यासाठी मोकळी फिरण्यासाठी वगैरे आहे. तिथं हत्ती निवांत तलाव वगैरे आहे, सगळं व्यवस्थित होतं. ते वनताराचे आत्ता काढून त्यांनी अपाट शानपण काय ते करल्यात ते सगळं चुकीचं. कागद रस्त्यावर रंगवले आहेत त्यामुळे पैशामुळे सरकार झुकतेच आणि येणाऱ्या पुढील निवडणुकीच्या कालामध्ये त्यांना आम्ही दाखवून देऊ. होय 100%. जे आमच्या विरोधात असतील तर आम्ही त्यांच्या विरोधात 100% असणार. चालतंय. बोलल्याबद्दल धन्यवाद. बघा ते लिहिलंय सगळं, सगळ्यांनी सह्या मारल्यात, संताप व्यक्त केला याच्यावर. आम्हाला हत्ती पाहिजेच की पाहिजे म्हणून आता हे सगळी मागणी घालायला करत त्यांना सोडावं की ते अंबाण्यानं. मग आमचा हत्ती परत आम्हाला द्यावा. हत्ती सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहायचा काय? सगळ्यात त्यात मिळून मिसळून आहेत हत्ती. एवढं मला पत कुणाला हे करणार नाही, धक्का लावणार नाही. होय होय हत्ती बाजूला या. येतोय येतोय बोले युट्यूब असून दे की या. जिने हत्ती नेलाय त्यांना काय तुम्हाला म्हणायचं आहे? ये काय जिने हत्ती नेलाय त्यांच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? त्यांनी हत्ती नेला तसं आमचा आम्हाला परत करावं. सगळ्याकडं आव्हान आहे. बरोबर आहे. तुम्ही आणि बाकीची गावात काय चर्चा चालू आहे हत्ती नेल्यापासून? हत्ती नेल्यापासून नुसतं आमच्या गावाला हत्ती पाहिजे, आमचा आम्हाला परत द्यावा असंच मागणी आहे. दुसरी काही मागणी नाही. आता जायचं की. चालते. हो का गाडीवर पण हे केले त्याने, तडजोड नको, माधुरीच पाहिजे, संपला विषय. आम्हाला महाराज वगैरे सगळे भेटलेले आहेत आणि गावकरी पण सगळे भेटलेले आहेत आणि गावात खरंच इमोशनल वातावरण आहे. आणि एका ठिकाणी युवकांच्यात असं रागाचं वातावरण आहे आणि जी म्हातारी माणसं आहेत त्यांच्यात एकदम शांततेचं वातावरण आहे. दुःखी आहेत सगळेजण म्हातारी माणसं पण. आणि आता आम्ही चाललो रिटर्नच्या प्रवासाला चाललोय परतीचा. आणि गावात पण बघायला केवढं वातावरण, सगळी शांत आहेत आणि गावात येऊन खरंच चांगलं वाटलं. पण एका अर्थानं माधुरी परत आली पाहिजे त्यासाठी प्रयत्न आम्ही पण करतोय, तुम्ही पण करा, सगळ्यांनी करा. आणि माधुरी ज्यावेळेला लवकर येऊ दे, सगळ्यांकडे देवाचरणी प्रार्थना आहे, महालक्ष्मीकडे ही प्रार्थना आहे की माधुरी लवकरात लवकर तिच्या घरी येऊन गावातल्यांच्या आहे तसं पहिल्या गावांच्यात मिळून मिसळून राहतात. एवढंच. आणि ब्लॉग जर आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा हा ब्लॉग कसा झाला आहे. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. काही लोक बीडहून आलेले आहेत, बीडवर बीडवरून आलेले आहेत आणि आम्ही त्यांना विचारलं की बाबा बीडहून एवढ्या लांब कसं काय आला, तर ते म्हणाले आम्ही इथं ऊस तोडायला येत होतो पण ते हत्तीला बघून आमची अटॅचमेंट एवढी आहे त्या हत्तीशी की हत्ती गेलाय म्हटल्याबरोबर आम्हाला राहवलं नाही म्हणून आम्ही आलो.